फटाफट फटाफट लक्ष्मी घर के अंदर प्रसन्न होके अंदर नहीं घर के फटाफट. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. परत तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा आहे मी ना डे 3 चालू करतोय. तर मित्रांनो, तुम्ही डे 2 डे 1 एक्सप्लोअर केला असेल तर तुम्हाला ते ब्लॉग कसे वाटले मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जे आपल्या चॅनल नवीन आले त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. बघूया आपण पुढं काय होते. आणि आज ना फायनली तिची एंगेजमेंट आज होणार आहे, ते तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याच्यामुळे संपूर्ण ब्लॉग बघत राहा. आणि ट्रॅव्हलिंग ब्लॉग पण याच्यामध्ये तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे, त्याच्यामुळे बघत राहा. चालू आहे हमारा स्वयंपाक. तो का आमटी स्वीट आहे इथं, आमटीचं काम चालू आहे इथं नाही का. ते काय करताय तुम्ही? बेसन माझ्यासाठी का आमटी येते, बरोबर आहे. तेच म्हटलं काय घेरून बेसन का. बरं बरं चालेल, काही विषय नाही. बर काय म्हणणं कार्यक्रम चालला हो फक्त. बर तिकडं तुम्हाला कोणाचं काही म्हणणं कुठं आज आत्याचं पेढे घ्यायला चाललोय. पोहे पण तयार झालेले, तुम्ही सगळे नाश्ता मिष्टा करा. अरे मी कामं बंद करतोय, सगळं करतोय सोबत एका सोबत सगळे कामं करतोय. पळाले चल इकडे चल ना चालले. ही आमची नवरीबाई, हिचा कार्यक्रम आहे. मला सांगितलं मी सगळ्या कलवऱ्या मेहंदी हे काय रांगोळी काढताय. रांगोळी मेहंदी झाली. हे बाई ही मेहंदी बघा कशी रंगली. हिचं काय म्हणणं माहिती का? सांगतो ना मी नको का. काम चालू आहे आमच्या इथं घरात. तर मित्रांनो, आता फायनली मी ना रेडी होऊन गेलो. आणि आज आहे ना डे 3 चालू करून घेतलं नाही मी याच्यामध्येच. तुम्हाला मी पहिले सांगितलं आज आहे डे 3 चालू करून घेतलं. आणि आज आहे ना सुपारीचा त्याचा साखरपुड्याचा कार्यक्रम तुम्हाला दाखवतो मी काय ते. आजचं डेकोरेशन होतं ते असं होतं सुपारीचं नाव. ते बघून घ्या, सोमनाथ आणि दृष्टी. ही सगळी गँग बघा, हे खिडकीतून पाहू राहिले. ना तर सगळे तयारी चालू आहे. केक कटिंग झालं. आमची पब्लिक बघा फक्त केक खायसाठी, बाकी काही नाही. हो आम्ही चालला बुक्का घेऊन चाललो आहे. मी माझ्या XYZ द्यायला नाही का. इकडं कपल शूट चालू आहे दोघांचं, बघून घ्या. हे आमची मेंबर, ही आमची तनु. हिला फोटो काढायचे माझ्या फोनमध्ये. सगळे चालले घरी जायचे आता सगळ्यांनी. आम्ही इथून पुरताला करतो जवळ आमचे कियामध्ये. आम्ही चाललो आहे आता धुळ्याला नाही का. 3 गाड्या आहे आमच्या, थियक स्विफ्ट पंचक आणि किया आहे नाही का. आमची खुशी बाई 3 गाड्या पॅक झालेल्या आहे. इकडं पाऊस, इकडं परत आजी बाबांच्या घरी ना पूर्ण पंगत जमून गेले ते आमची फॅमिली पूर्ण नाही का. आता आम्ही दोघं चाललोय गाडी चालणार आहे. त्याला को ड्रायव्हर म्हणून बसणार आहे, दाखवतो तुम्हाला. आणि पावसाचा 1 नंबर येणार आहे ते पण दाखवणार. आणि आम्ही परत धुळा तुम्हाला नाही दाखवतो. आंबा बडगावचे पाणी नुसतं कमी झालंय पाणी. नदी पुढं भरपूर पाऊस आहे नाही का, बघू शकता तुम्ही. पाऊस बघा आहे सरप जोरदार. त्याच्यात फिरायला जायची माझ्या वेगळीच असते, तुम्हाला बोललोच मी माग. नंबर पण बाहेर बोन घ्या, बाहेर येऊ 1 नंबर आहे बरं का. पण पुढे येऊन पाऊस बंद झालेला आहे. आणि आमच्या पण यामध्ये पुढे एक गाडी चालली आहे आपलीच आहे, मागून एक गाडी चालू आहे पंच. वरती ढगन ते 1 नंबर नाही का. आम्ही लागलोय नागपूर आहे, धुळा नागपूर नाही का. आणि आमची गाडी पोचली आता 105 107.
पुढं अरे ती गाडी बिनायची ना रे. हा बघा परत 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 पाणी कुठे झालं धक्का झाला माहिती का. रपक्यात पाणी आलं तर ट्रकचं पाणी वाहून घ्यायचं. तरी पण बसलं अरे त्या टायराच्या पुढेच किती मान राहतो रे तिच्या. टायराच्याच पुढे तिच्या ते जेव्हा लोड राहतो ना रे गाडी टायर आणि ते बघ ते बघ ते बघ पाणी बघ कसं उडत दाई डाक पसंग हा अरे अरे दाजीन तेच ना ते नाही 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 ती नाही ती नाही ती नाही त्यांची पिवळ्या लाईट होते हा त्यांची पुढे आहे ती नाही. हे बघ कसे पाणी बापू पुढं टायरच्या पुढं पळत डायरेक्ट लोड लोड राहते ना गाडी त्याच्यामुळे इथे पण ते चालेल. मित्रांनो एक ना एकदम भारी दिसून गेला बा सगळ्या गाड्या तिथूनच एकदम उजेड प्रकाश पडतोय. एक नंबरच वगैरे देतात. डोंगर पुढं डोंगर बघून घेतोय. आता जे ना मी धुळ्यावरून जे ना लासलगाव निघून चाललेलं आहे. मला त्यांना लय मोठा शॉट होऊन गेला. आमची धुळे गाडी होती ना मुंबई CSMची ती ना आज ना रद्द करून टाकली. त्याच्यामुळे आमचे लय हाल होत आहे. मी आता मेमोमधून चाललो आहे बघा धुळ्याला वरून चाळीसगाव मेमो आणि तिथून परत मेमो धरायचे ना भुसावळ मेमो. त्याच्याने मला लासलगाव पोचणार 12 वाजता. मला क्लास पण अटेंड करायचा होता त्याच्यामुळे माझा क्लास पण आता हे झालेला आहे पोस्टपोन होऊन गेलेला आहे नाही का. म्हणजे आजचा क्लास जो आहे माझा सुटून जाणार आहे. सुट्टी मारतो मी क्लासला शॉर्ट होऊन गेलेला आहे. हीच ती गाडी त्याच्याने मी लासलगावला जाणार होतो CSMटीने डोळे CSM. त्याच्यामुळे हे लय मोठा कांड होऊन गेला आज. पण लय मोठा कांड झाला पण विषय हार्ड होऊन गेला डायरेक्ट नाही का. ह्या गाडीच्यामुळं आज खूप काही होऊन गेलं. जाऊ पण आता कांड पण इतका मोठा होऊन गेला त्या गाडीचा. ते का बरं रद्द आली ते पण समजलं नाही. ते माझ्या बातानी आय थिंक आहे ना मुंबईला खूप जोरात पाऊस चालू आहे त्याच्यामुळे गाडी ना रद्द करून टाकली मला वाटतंय तसं. कारण की मुंबई तिकडं पण खूप पाऊस चालू आहे. निगतपूरपर्यंतच ह्या गाड्या जात आहे त्याच्यामुळे सगळं शॉर्ट आहे वाटतं. रेल्वेने करून गेलेली इथं नाही का. तुम्ही बघू शकता बाहेरचं तुम्ही. गाडी खाली मम्मी पण माझ्यासोबत बाबा आपल्याचे म्हणून पाऊस चालू आहे बा चाळीसगावला. तर तिकडे बघून घे किती पाऊस चालू आहे जोरदार चाळीसगावला वरचा पण इकडं पण. परत रेल्वेमध्ये बसून घेतलेलं लासलगाव. बाहेरचं मोसम बघून घेतो. कणं पण एकदम भारी विविध आहे नाही का. रेल्वेत आणि फिरायला माझी एकच असते नाही का. बरं बघा आम्ही मनमाडवरून पण नाही मनमाडचा इथला पुरवठा डोंगरा बिंगरा बघून घ्यायचं एकदम झुके मिक्या खाली उतरल्यासारखं दिसतंय ते. चांदवडला पण असं झालं त्याच्यापेक्षा चांदवडला अजून भरला होता. आपल्या लासलगाव रेल्वे स्टेशन आलो मी फायनल लासलगावला. तर मित्रांनो आजचा खूप आता आहे ना ब्लॉग इन करायची वेळ झाली. तर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण ब्लॉग कसा वाटला ट्रॅव्हलिंग कसं वाटले आणि व्ह्यू कसा वाटला मला ते पण कमेंट करून सांगा. आणि आज तिची एंगेजमेंट पण झाली ते पण कसं वाटले मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जे आपल्या चॅनल नवीन आले त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नको. पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला पण क्लिक करून घ्या नाही का. त्याच्यामुळे तुम्हाला संपूर्ण ब्लॉग जे तुम्हाला दिसणारच आहे त्याच्यामुळे तुम्ही जे सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करून घ्या. भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये. तर आजच्यासाठी एवढंच. बाय बाय गाइस अँड टेक केअर.